पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्यला सतत त्याने प्रिया आणि प्रीतमला जे वचन दिलेलं असतं ते आठवत असतं आणि तो त्याविषयीच विचार करत असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते तर आदित्य तिला म्हणत असतो की पारू काय करावं ना ते मला नाही कळते. एक भाऊ म्हणून मी हरलो आहे ग. आपल्याला काही करून त्या दिशाचं आणि प्रीतमचं लग्न थांबवायलाच हवं. आणि त्यावेळी पारू म्हणते की हो आदित्य सर, काही झालं ना तरी त्या दोघांचं लग्न होता कामा नये, कारण त्या दिशा मॅडम आपल्याला फसवत आहे. आणि त्यावेळी आदित्यच्या लक्षात येतं की एकदा प्रीतम त्याला दिशाचं कोणावर तरी प्रेम आहे हे सांगत होता आणि मग तो याविषयी पारूसोबत बोलतो. तर मग पारूला सुद्धा तिने मिहिरला आणि दिशाला ज्यावेळी बघितलं होतं ते सगळं आठवतं आणि ती आदित्यला म्हणू लागते की हो आदित्य सर, याबद्दल मला सुद्धा माहीत आहे. आणि ते ऐकून आदित्य स्वतःवरच खूप चिडतो. तो म्हणत असतो की त्यावेळी प्रीतम मला जीव तोडून सांगत होता पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. आणि मग पारू म्हणते की तुम्ही स्वतःला दोष देऊ नका, आता पुढे काय करायचं ते आपण ठरवायला हवं. आणि त्यावर आदित्य म्हणतो की ठीक आहे पारू, त्या दिशाच्या विरोधात मी पुरावे गोळा करतो. काही झालं ना तरी मी त्या दोघांचं लग्न होऊ देणार नाही. पण तोपर्यंत तू आईमध्ये आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं ते शोधून काढ. आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे दिशा सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि त्याचवेळी तिचे वडील पत्ते खेळण्याविषयी बोलत असतात, त्यामुळे ती त्यांच्यावर खूप चिडते. तर तिची आईसुद्धा म्हणत असते की आधीच माझ्या प्रिन्सेसला तो प्रीतम काही शोभत नाही, की ती वेंधळा आहे आणि तो अहिल्याचा मुलगा वाटतच नाही. आणि मग ती दिशाला म्हणू लागते की दिशा आता आपण काय करायचं, काही प्रॉब्लेम तर होणार नाही आहे ना. तर दिशा म्हणत असते की जोपर्यंत ती मोलकरीण या घरात आहे ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. आणि तितक्यात दामिनी त्या ठिकाणी दिशाला म्हणते की अगं दिशा, आत्ताच त्या पारूने ना त्या प्रियाला कॉल केला होता, मी स्वतः ऐकलंय. आणि ते ऐकून दिशा तर अजूनच चिडते. तर दामिनी तिला म्हणते की पुढे काय करायचं ते तू ठरव, तोपर्यंत मी त्या पारूचं आणि आदित्यचं काय चालले ते बघून येते. कारण मला असं वाटते की नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतोय. आणि ते ऐकून दिशाचं आणि तिच्या आईचं टेन्शन अजूनच वाढतं. दिशा ठरवते की आता त्या पारूचा बंदोबस्त करायलाच हवा. तर दुसरीकडे दिशाच्या आणि प्रीतमच्या भांडणाबद्दल अहिल्या श्रीकांतला सांगत असते आणि म्हणत असते की त्या दोघांचं 2 दिवसांनी लग्न आहे आणि जर त्यांचा एकमेकांवर विश्वासच नसेल तर पुढे किती अवघड होईल. तर श्रीकांतसुद्धा म्हणत असतो की हो ना, कोणतंही नातं विश्वासावरच टिकतं. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच आदित्य त्या ठिकाणी येतो. तो सांगतो की मी ऑफिसला चाललो आहे. तर अहिल्या म्हणते ठीक आहे, तू सगळ्या डिपार्टमेंटला एकदा भेट दे. त्यावर तो देखील हो म्हणतो. पण तितक्यात दिशा त्याला आडवी येत म्हणते की आदित्य कुठे चाललायस तू. तर आदित्य म्हणतो की का, मी ऑफिसला चाललोय, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तर दिशा म्हणते नाही रे, पण आज माझं आणि प्रीतमचं लग्न होतं, पण तुम्ही वेळेवर आला नाहीत म्हणून लग्न 2 दिवसांनी पुढे ढकललंय. जर लग्न असतं तर तू ऑफिसला गेला असता का नाही ना, मग आजसुद्धा नको जाऊ. मात्र आदित्य तिला स्पष्टपणे नकार देतो आणि ऑफिसला जाण्यासाठी निघतो. पण दिशा पुन्हा एकदा त्याला थांबवत म्हणते की आदित्य, मी सुद्धा तुझ्यासोबत ऑफिसमध्ये येते, कारण तू नसताना मी काही चेंजेस केले आहेत. पण आदित्य म्हणतो की त्याची गरज नाही आहे, मी सगळं बघेल. मात्र दिशा ऐकायला तयार नसते. पण तितक्यात पारूमध्ये पडत म्हणते की दिशा मॅडम, तुमच्या अंगाला हळद लागली आहे ना, मग हळदीच्या अंगाने बाहेर जाऊ नये. आणि मग अहिल्यासुद्धा म्हणते की हो दिशा, पारू अगदी बरोबर बोलते, तू कुठेही जाऊ नको. आणि मग आदित्य हसतच एकटाच बाहेर पडतो. तर दिशा पारूवर खूप चिडलेली असते. त्यानंतर मग आदित्य एका साईटवर जातो. तर तिथलचा स्टाफ दिशाने पूर्णपणे बदललेला असतो. आणि तेथील मॅनेजर आदित्यलाच विचारत असतात की तुम्ही कोण आहात, मी इथला नवीन मॅनेजर आहे, दिशा मॅडमने मला कामावर ठेवले. तर आदित्य म्हणतो की हो का, मग तुमच्या त्या दिशा मॅडमने तुम्हाला कामावरून काढलं आहे आणि आता मला ठेवलं आहे. विश्वास नसेल तर तुम्ही त्यांना कॉल करा. त्यामुळे मग तो माणूस लगेच दिशाला कॉल करत विचारतो की दिशा मॅडम, तुम्ही माझ्या जागी नवीन मॅनेजर ठेवला आहे का. तर दिशा म्हणत असते की काय बोलतोयस हे तू. आणि त्याचवेळी मग आदित्य त्या माणसाच्या हातून फोन घेतो आणि दिशाला म्हणतो की दिशा, मी बोलतोय. त्यामुळे दिशा खूप घाबरते. तर आदित्य सरळ तिला जाब विचारत म्हणतो की माझ्या केबिनवरील माझ्या नावाची पाटी काढून तू स्वतःची पाटी का लावली, आणि मी इथे नसताना तुझी स्टाफ बदलण्याची हिंमत कशी झाली. या कंपनीमध्ये कोणतेही बदल करण्याची पॉवर फक्त आईकडे आहे, तुझ्याकडे नाही, हे लक्षात ठेव. आणि त्यावर दिशा त्याची माफी मागत म्हणते की तुला जे हवं ते तू आत्ता करू शकतोस, मी फक्त टेम्पररी चेंजेस केले होते आणि तू तुझी केबिनसुद्धा परत घे. तर आदित्य म्हणतो की ती माझीच केबिन आहे,
ती मला तू देणारी कोणीही नाहीस हे लक्षात ठेव आणि मग तो फोन ठेवून देतो. त्यामुळे दिशा खूप चिडते. त्यानंतर आदित्य मग त्या नवीन स्टाफला कामावरून काढून टाकतो आणि मारुतीला म्हणतो की आपल्या जुन्या टीमला परत कॉल करून इथे बोलावून घ्या. तर दुसरीकडे श्रीकांत आणि अहिल्या लग्नाविषयीच बोलत असतात. तितक्यात मग पारू त्या ठिकाणी येते. पारू श्रीकांतला त्याची गोळ्या औषधं देते. तर अहिल्या म्हणत असते की पारू तू परत आली आहेस ना, मग माझं खरंच सगळं टेन्शन गेलं. माझ्या डोक्यावरील भार कमी झाला आणि त्यावर पारूसुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर मग अहिल्या तिला विचारते की पारू ज्या कामासाठी तुम्ही तिघेजण गेला होता ते काम झालं की नाही गं, कारण आदित्य आणि प्रीतमसोबत बोलायला मला वेळच मिळाला नाही. आणि त्यावर पारू म्हणते की नाही ना देवी आई, ते काम झालंच नाही, एका माणसामुळे ते काम राहिलं. आणि ते ऐकून अहिल्या आणि श्रीकांत काळजीत पडतात. ते विचारतात की नेमकं काय झालं. आणि मग पारू अहिल्यामध्ये आणि आबासाहेबांमध्ये नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी एक प्लॅन करते. आणि मग ती अहिल्याला सांगू लागते की आम्ही ज्या गावात गेलो होतो ना, त्या गावातला एक माणूस आहे, त्याच माणसाने या कामात आडकाठी आणली आणि म्हणूनच प्रीतम सरांचं स्वप्न अपूर्ण राहिलं. तर अहिल्या म्हणत असते मग आदित्यने काही केलं नाही का. तर पारू म्हणते की केले ना, आदित्य सरांनी सुद्धा खूप प्रयत्न केले, पण त्या माणसाने त्या दोघांचा खूप अपमान केला. आणि ते ऐकून श्रीकांत आणि अहिल्या खूप चिडतात. अहिल्या म्हणू लागते की कोण आहे तो माणूस ज्याने माझ्या मुलांचा अपमान केला. आणि त्यावेळी पारू तिला सांगते की त्या माणसाचं नाव आहे सयाजीराव भोसले. आणि ते ऐकून अहिल्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर दुसरीकडे जुनी टीम पुन्हा एकदा साईटवर आलेली असते. आदित्य अक्षरशः हात जोडून त्यांची माफी मागतो आणि त्यांना कामावर पुन्हा जॉईन व्हायला सांगतो. आणि ते सर्व लोकसुद्धा आनंदाने हो म्हणत लगेच कामाला सुरुवात करतात. तर इकडे आबासाहेबांचं नाव ऐकून अहिल्या तर खुर्चीवरच बसते. ती खूप घाबरलेली असते. आणि मग ती शांत होत पारूला विचारते की तुम्ही त्यांच्या गावी गेला होतास का, तुमची आणि त्यांची भेट झाली का. आणि त्यावर पारू म्हणते की हो देवी आई. आणि मग ती मनाशी म्हणत असते की आबासाहेब मला माफ करा, मी आता तुमच्याविषयी खोटं बोलणार आहे, पण तुमच्यामध्ये आणि देवी आईमध्ये नेमकं काय घडले ते मला जाणून घ्यावंच लागेल. आणि मग त्यानंतर ती अहिल्यासमोर असं म्हणू लागते की तो माणूस ना खरंच विचित्र आहे. त्याचा श्रीमंत माणसांवर काय राग आहे काय माहीत. गावातल्या लोकांकडून आम्हाला असं कळलं की त्याची एक बहीण होती, ती त्याला सोडून गेली. जेव्हा त्याला तिची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तिने त्याचा विश्वासघात केला आणि तेव्हापासून तो माणूस ना असाच वागतोय. त्याला श्रीमंत माणसांचा खूप राग येतो. त्या बहिणीवरचा राग तो सगळ्यांवर काढत असतो. आणि ते ऐकून अहिल्या रडतच श्रीकांतकडे बघते. त्यालासुद्धा खूप वाईट वाटत असते. तर इकडे पारू त्या दोघांना म्हणत असते की जेव्हा त्याला कळलं ना की आदित्य सर आणि प्रीतम सर श्रीमंत आहेत, तेव्हा त्याने त्यांचा खूप अपमान केला. खरंच विकृत माणूस आहे तो. मला तर वाटते त्याच्या अशा वागण्यामुळेच त्याची बहीण त्याला सोडून गेली असणार. आणि ते ऐकून अहिल्या सरळ पारूच्या कानाखाली मारत्याने म्हणते की पुन्हा त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, निघ इथून. त्यामुळे पारू तेथून बाहेर पडते. मात्र ती खूप खुश असते आणि मनाशी म्हणत असते की देवी आई, आज मला कळलं की तुमचं आबासाहेबांवर किती प्रेम आहे ते. मग जर तुमचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे तर तुमच्यात नेमकं काय बिनसलंय. त्यानंतर मग पारू किचनमध्ये जाते. तर दिशा आणि दामिनी त्या ठिकाणी येतात. पारूच्या गालावर अहिल्याची बोटं उमटलेली असतात आणि त्यामुळे त्या दोघीजणी खूपच खुश होतात. पण त्याचवेळी दिशाला मिहीरचा कॉल येतो, त्यामुळे ती बाहेर जाते. तर मिहीर दिशावर खूप चिडलेला असतो, कारण जेव्हा तिच्याकडे कंपनीचा इन्चार्ज असतो तेव्हा तिने मिहीरला एक कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. मात्र आत्ता आदित्यने ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेलं असतं आणि त्याचमुळे मिहीर खूप चिडलेला असतो. आणि तो दिशाला धमकी देत म्हणतो की जर आता आदित्य बॉस असेल ना, तर मग मी त्याच्याकडेच जातो आणि त्याला सगळं काही खरं खरं सांगतो. त्यामुळे दिशा घाबरते आणि मिहीरला म्हणते की तू प्लीज असं काही करू नको, मी पटकन काहीतरी करते, मी तुझं कॉन्ट्रॅक्ट तुला पुन्हा मिळवून देईल, पण तू शांत राहा. आणि त्यावर मिहीर हो म्हणतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.